उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ शहर में कांग्रेस का पूरी तरह सफाया हो गया है। अंबरनाथ कांग्रेस के शहर अध्यक्ष और पूर्व विपक्ष नेता प्रदीप पाटिल रविवार देर रात को 7 पूर्व नगर सेवकों के साथ शिवसेना में शामिल हो गए। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपस्थिति में मुख्यमंत्री के ठाणे आवास पर शिवसेना में शामिल हुए। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से प्रभावित होकर शिवसेना में शामिल हुए हैं, ऐसा प्रदीप पाटिल ने कहा। ज्ञात हो कि प्रदीप पाटिल 1995 से अंबरनाथ नगर पालिका के नगर सेवक रहे हैं और पूर्व विपक्ष नेता भी रहे हैं। अंबरनाथ शहर में प्रदीप पाटिल ने कई सालों तक अकेले ही कांग्रेस को संभाला, लेकिन अब मुख्यमंत्री की कार्यशैली से प्रभावित होकर शिवसेना में शामिल हो गए हैं। प्रदीप पाटिल के साथ पूर्व नगर सेवक अर्चना रसाल, चरण रसाल, पूर्व नगर सेवक सुरेंद्र यादव, बबन तांबे, मनोज देवड़े, बिस्मिल्ला शेख, कांग्रेस महिला अध्यक्ष स्मिता वंगेरा, नैना पवार, विद्या नागदीवे, अर्चना प्रसाद, मनीषा परमार, युवा कांग्रेस के हर्षल भोरोई, देवराज झंडे, संकेत तांबे, आशीष दुबली, ईशान जाधव, अशफाक खान, अल्पसंख्यक सेल के शहर अध्यक्ष नईम शेख के साथ सुधीर जाधव, ज्ञानेश्वर शेलार, अनिल कांबले, प्रशांत उत्तेकर और सैकड़ों कांग्रेस कार्यकर्ता शिवसेना में शामिल हुए। अंबरनाथ से काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक प्रदीपजी पाटील आणि त्यांच्याबरोबर बाकी 7 माजी नगरसेवकांनी जे आहे हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे ती शिवसेनेमध्ये प्रवेश केली। मी प्रदीप पाटील साहेबांचं खूप या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश जो आहे हा केलेला आहे। शिंदे साहेबांच्या कामाकडे पाहून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या प्रकारे गेल्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्राची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे, ज्या प्रकारे शिंदे साहेब काम करतात, ज्या प्रकारे जे आहे हे डेव्हलपमेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं, मला वाटतं हे पाहून जे आहे हे प्रदीप पाटील साहेबांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मी त्यांना खूप शुभेच्छा देतो। आणि प्रदीप पाटील जे आहे फक्त नगरसेवक नाही, त्यांचा प्रभाव जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या अंबरनाथ नगर परिषदेच्या हद्दीमध्ये म्हणजे मुख्यतः वेस्टमध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण अंबरनाथमध्ये देखील आहे। गेले अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये राहून जे आहे हे काँग्रेसचं काम अंबरनाथमध्ये करत होते, पण आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांच्या प्रवेशामुळे जे आहे हे शिवसेनेला अजून बळकटी जी आहे ती अंबरनाथमध्ये मिळालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर वेगवेगळ्या सेलच्या अध्यक्षांनी महिला आघाडीने प्रवेश केलेला आहे। त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद ही भविष्यामध्ये खूप वाढणार आहे आणि आत्ता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला तर त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणारच आहे, पण भविष्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये देखील जी आहे ती प्रदीप पाटलांची जी आहे ही शिवसेनेला खूप मोठी मदत जी आहे ती इथे होईल। मी त्यांचं पुन्हा एकदा खूप धन्यवाद व्यक्त करतो। त्यांना खूप त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। आज आम्ही गेली 28 वर्ष मी 95 पासून नगरसेवक आहे आणि नगरपालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून पण काम केलं, पण आम्हाला जी मदत खरी म्हणून तर आम्हाला शिंदे साहेबांनी द्यायला सुरुवात केली। पालकमंत्री म्हणून, नंतर नगरविकास मंत्री म्हणून आणि आज मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी खासदारांच्या मार्फत कामं केली आणि आपले लाडके खासदार श्रीकांतजी साहेब यांनी जी आमच्या अंबरनाथमध्ये विकास घडवलेला आहे त्या विकासाला आणि शिंदे साहेबांचा जो वेळ प्रत्येक वेळ ते अंबरनाथला देतात आणि त्याचबरोबर खासदार मला वाटतं कुठेच अशी प्रचार होत नसेल महाराष्ट्रात असा प्रचार आपल्या अंबरनाथमध्ये खासदार गल्लोगल्लीला भेटून प्रत्येक नागरिकाची भेट आणि विचारपूस करतात असे आम्ही पहिल्या आयुष्यात पाहिलेलं आहे आणि माझ्या कारकिर्दीत 45 वर्षात मी पहिल्यांदा असं पाहिलेलं आहे का खासदार प्रत्येकाच्या कार्यालयाने कुठेतरी उभे राहतात आणि त्यांनी जी डेव्हलपमेंट केली आहे यालाच आम्ही बघून आलेलो आहेत आणि कारण की अंबरनाथचा विकास हाच आमचं ध्येय आहे आणि जर खासदार या पद्धतीने आज त्यांनी एवढा निधी आणलेला का पुढचे 5 वर्ष देखील संपणार नाही एवढा निधी अंबरनाथ शहराला मिळवून दिलेला आहे आणि त्यांची पुढची वाटचाल
आमच्यामार्फत आम्ही आल्याने अजून आम्ही त्यांना बळ देऊन त्यांची पुढची वाटचाल चांगली करून देऊ आणि आम्हाला अपेक्षा आहे पुढचं केंद्रीय मंत्रिपद त्यांना मिळेल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमची संपूर्ण काँग्रेसची जी ताकद त्यांच्यात विलीन करून त्यांना पुन्हा आम्ही भरघोस मताने निवडून देऊ अशी मी त्यांना ग्वाही देतो. धन्यवाद. रिपोर्टर यूसुफ शेख, अंबरनाथ, उल्लास विकास. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं.